आज होती होळी. होळी स्पेशल काय बनवते तेच तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. आणि असं मी साडी वेअर केली होती. साडीवर कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा बरं का. कारण साडी म्हटलं ना तर मला नेसायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आधीच मी ना म्हटलं तयारी करून घेते. कारण संध्याकाळच्या वेळेस आहे ना अजिबात तयारी करायला टाईम भेटत नाही आणि मग तसंच जावं लागतं. त्यामुळे म्हटलं चला पहिले साडी घालून घेते आणि मस्त साडी वेअर केली. आणि ते मस्त डाळ शिजून घेतली. पुरण आहे ना माझ्याकडनं थोडंसं पातळ झालेलं होतं, पण मग जाऊ द्या होऊन जाणार, त्याच्यात काही नाही. थोडंसं थंड झालं की बरोबर होऊन जाईल. आणि ते माझ्याकडे पुरणाची चाळण पण नव्हती, म्हणून असं काहीतरी जुगाड करावा लागला. आणि राहिलं होतं मग सारसाठी तयारी. त्याच्यासाठी घेतलेले 2-3 कांदे, खोबरं घेतलेलं, आलं घेतलेलं आणि ते मस्त ना कांदा पहिले ना व्यवस्थित असा भाजून घेतलेला. आणि सर्व काही असं भाजून घ्यायचं व्यवस्थित. 5 मिनटं भाजून घेतलं ना की थोडंसं मस्त लागतो सारला. तुमच्याकडे काय म्हणता नक्की सांगा बरं का कमेंट करून. आमच्याकडे तर सारं सांगता. आणि मस्त इथे ना राहिलं होतं माझं बाकीचं काम, ते पण लगेच थोडं थोडं एका हाताने ते काम करत होते एक साईडला. आणि आता पाणी यायचा टाईम पण झालेला होता आणि मी अर्धा लिटर दूध आणलं, लक्षातच नाही. परत घेऊन आली, म्हटलं अर्धा लिटर दूधमध्ये काय होणार. आणि मस्त इथे ना शॉर्टकटमध्येच आहे ना बासुंदी बनवायला घेतलेली. आणि बासुंदी पण एकदम शॉर्टकटमध्येच बनवली होती, जास्त काहीच टाकलं नव्हतं. बासुंदीचा मसाला टाकलेला, साखर टाकली होती आणि थोडेसे काजू होते ते टाकले. आणि मस्त थोड्या वेळ असे मस्त आटू दिलं आणि ते एकदम भारी होऊन जाते बासुंदी. आपण जास्त वेळ काही लागत नाही आणि लगेच ते शिजते. तोपर्यंत पाणी पण आलेलं होतं, म्हटलं चला हे बंद करून देते 5 मिनटं आणि पाणी पण भरून घेते. पाणी एक साईडला पाणी पण भरणं चालू होतं, एक साईडला स्वयंपाक करणं चालू होतं. आणि असं एकटा माणूस घरी असलं ना म्हणजे असं स्वयंपाकाचं हे राहिलं नाही एवढं की मग खूप धावपळ होऊन जाते. त्याच्यामुळं आणि किचन पण छोटा आहे ना, त्याच्यामुळे जसं जमलं तसं करून घेते. खाली उतरून ठेवून देते, कारण एकदम एवढं पातेलीवरती ठेवून डायरेक्ट जमत नाही, म्हणून खाली ठेवून दिले होते. बाकीचे भात वगैरे झालेलाच होता, बाकी अर्धापैकी झाला होता, अर्धा राहिलेला होता स्वयंपाक. इथे लगेच सार बनवायला घेतला तो होता. त्याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला केला होता तो टाकून घ्यायचा आणि 5 मिनटाने व्यवस्थित फिरून घ्यायचं. फिरवलं की त्याच्यामध्ये ना काही घरचे मसाले टाकून घेतले होते. त्याच्यामध्ये राहील हा लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला टाकलेला होता, कांदा लसूण म्हणजे थोडंसं नॉर्मल मसाला टाकला होता. आणि ते डाळ जे काढेल होती ती टाकून घेतली, 5 मिनटं परतून घेतलं आणि जेवढं पाहिजे तेवढं असं पाणी टाकून घ्यायचं. खूप छान होतं. असं पण सार तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की सांगा. आणि इथे मग राहिलं होतं डाळ बनवायची, तर वरण भाताशिवाय तर नैवेद्य देवाचा पूर्ण होतच नाही. त्यामुळे मस्त इकडे वरण पण बनवून ठेवून दिलं शिजायला. वरण शिजतं आहे तोपर्यंत इकडे लगेच पोळ्याचं कणिक पण घेतलेलं. म्हटलं चला पोळ्याचं कणिक मळून ठेवूया, म्हणजे जास्त धावपळ होणार नाही. आणि इथे लगेच झालं होतं. राहिलं होत्या पोळ्या फक्त शेवटला. आणि भजन पापड ते शेवटला तळणार होती मी, ते तळायला घेतलं. आणि ते मस्त आहे ना व्यवस्थित छोटी पुरणपोळी बनवून घेतलेली पहिली नैवेद्यासाठी. होळीची पूजा करायला जायचं होतं, त्याच्यासाठी छोटी पुरणपोळी बनवून घेतली. आणि इथं सर्व पोळ्या ना बनवून घ्यायच्या होत्या, बाकीचं कामं तर आवरून झाले होते. आणि एकटं माणूस म्हटलं ना डायरेक्ट असं जीवावरून जातं आणि त्याच्यात एवढे भांडे भरून जाताना तर खूपच कंटाळा येऊन जातो. पण मग असं सणासुदीला केलं तर बरं राहतं. पुरणपोळ्या बनवायला घेतल्या आणि खूप दिवसानंतर या पुरणपोळ्या बनवते ना, त्याच्यामुळे काही एवढ्या खास बनल्या नव्हत्या, पण तरी पण प्रयत्न केला तरी थोड्याफार व्यवस्थित आल्या होत्या. मस्त पुरणपोळ्या झालेल्या होत्या. आणि असा काही आजचा मेनू होता. तुम्ही काय बनवता नक्की सांगा. आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.